नमस्कार. फिफा वर्ल्ड कपचे जे फीवर आहे तर भारतामध्ये चोहीकडे पसरलेले आहे, सगळ्या जगामध्येच पसरलेले आहे. तसं तर त्या फिफा वर्ल्ड कप विषयी आज आपण इंटरेस्टिंग फॅक्ट बघणार आहेत, जे की तुम्हाला ऐकून चांगलं वाटेल. सगळ्यात पहिला इंटरेस्टिंग फॅक्ट आपण जो आहे ना तर तो आपल्या भारताशी रिलेटेडच बघू. तर भारताशी रिलेटेड इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की 1950 साली ज्यावेळेस फिफा वर्ल्ड कप होणार होता तर त्या फिफा वर्ल्ड कप साठी आपण क्वालिफाय झालो होतो, म्हणजे आपल्याला पार्टिसिपेट करण्याचा ऑपॉर्च्युनिटी भेटली होती कारण आपण क्वालिफाय झालो होतो. पण आपण फिफा वर्ल्ड कप मध्ये क्वालिफाय होऊन सुद्धा आपण फिफा वर्ल्ड कप खेळू शकलो नाही. तर त्याचे जे रिझन्स आहेत तर ते मी एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत. दुसरा इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की फिफा वर्ल्ड कप जो आहे तर तो सगळ्यात पहिल्यांदा कुठे आणि कधी झाला. तर सगळ्यात पहिल्यांदा फिफा वर्ल्ड कप जो आहे तर तो उरुग्वे मध्ये घेण्यात आला आणि 1930 साली तो झाला होता. तर तो जो पहिला फिफा वर्ल्ड कप झाला होता तर त्या पहिल्या फिफा वर्ल्ड कपचा जो विजेता होता तर तो उरुग्वे स्वतःच होता. त्यानं अर्जेंटिनाला हरवून तो स्वतः विजय झालेला होता. म्हणजे पहिला वर्ल्ड कप जो आहे तर तो इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एवढा छोटासा जो की साऊथ अमेरिकेमध्ये आहे, जो तुम्हाला इथे मॅप मध्ये दिसतोय, तर तो उरुग्वे हा देश फिफाचा जो पहिला वर्ल्ड कप आहे तर तो जिंकला होता. फर्स्ट झाला. सेकंड, थर्ड इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की बिगेस्ट क्राऊड कुठे जमलेला होता. तर बिगेस्ट क्राऊड जो आहे ना तर तो नियरली 2 लाख लोकांचा. म्हणजे ज्यावेळेस ब्राझील आणि उरुग्वे चा मॅच 1950 मध्ये चालू होता तर त्या वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात जास्त लोक जमलेले होते. म्हणजे 2 लाख लोक जे होते ना तर ते स्टेडियम मध्ये मॅच बघत होते. आणि तो मॅच ऍक्च्युली रिओ दी जानेरो आहे तर तिथे खेळला गेलेला होता. तर ऍक्च्युली आणि तो मॅच इंटरेस्टिंग असा आहे की उरुग्वेने ना ब्राझीलला हरवलं होतं आणि तो मॅच उरुग्वे जिंकला होता. ही पण एक मिस्ट्री आहे. म्हणजे त्याला हिस्टोरियन्स असतील किंवा आताचे जे स्पोर्ट अॅनालिस्ट वगैरे असतील तर हे एक मिस्ट्री म्हणून त्याच्याकडे बघतात. त्याच्यानंतरचा इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की जी फिफा वर्ल्ड कपची जी ट्रॉफी आहे ना तर ती 2 वेळेस चोरीला गेलेली आहे. म्हणजे ह्या जगामध्ये अशी कोणती गोष्ट नाही की जी चोरीला जाऊ शकत नाही. तर फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी सुद्धा 2 वेळेस चोरीला गेलेली आहे. तर 1960 मध्ये ज्यावेळेस इंग्लंडमध्ये तिला प्रदर्शनासाठी मांडलेलं होतं त्यावेळेस 1960 ला ती इंग्लंड मधून चोरीला गेली, पण ती नंतर सापडली सुद्धा. एक पिकल्स नावाचा डॉग होता, त्यांना ती सापडून पण दिली नंतर. पण सेकंड ट्रॉफी ज्यावेळेस 1983 मध्ये चोरीला गेली ना तर ती इंटरेस्टिंग होती. म्हणजे ज्यूल्स रिमेट ट्रॉफी असं बोलतात. ती ब्राझीलची ट्रॉफी होती ऍक्च्युली. तर ती ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो मध्ये प्रदर्शनाला मांडली होती आणि तिथून ती जी ट्रॉफी आहे ना तर ती चोरीला गेली. ती नंतर कधीच सापडली नाही. त्याच्यानंतरचा इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे, पेले माहित असेल सगळ्यांना, जे फुटबॉलचे बघतात वगैरे तर त्यांना पेले माहित असेल. तर त्यांनी त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलेला आहे, जो की 1958 मध्ये झालेला होता. तर म्हणजे पेले जे आहेत तर ते असं व्यक्तिमत्व आहे की 3 वेळेस त्यांना फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 3 वेळेस फिफा वर्ल्ड कप त्याच्यानंतर कोणीही जिंकलेला नाहीये. तर तो जो रेकॉर्ड आहे तर तो पेले यांच्या नावावरती आहे की 3 वेळेस फिफा वर्ल्ड कप जिंकणारा ते एकमेव व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की जे फिफा वर्ल्ड कप मध्ये एक रेड कार्ड आणि एक येलो कार्ड असे 2 कार्ड दाखवले जातात ना. तुम्ही मॅच खेळता वेळेस बघितलं असेल बघा. समजा कोणी काही केलं तर एकतर येलो कार्ड दाखवतील किंवा एकतर रेड कार्ड दाखवतील. तर हे असे 2 कार्ड दाखवले जातात. इंटरेस्टिंग असं आहे की त्याचे 2 कार्ड जे आहेत ना तर ते 2 कार्ड्स हे ट्रॅफिक लाईटचे जे सिग्नल्स असतात ना त्याच्यापासून आयडिया घेऊन म्हणजे बनवलेले आहेत. एक मला वाटतं 1966च्या नंतर काय नाव होतं त्यांचं, केन ॲस्टॉन नावाचे रेफरी होते आणि त्या केन ॲस्टॉन नावाच्या रेफरीला अशी कल्पना सुचली की हे जे ट्रॅफिक लाईटचे जे सिग्नल दिसतात ना तर त्याच्यापासून इन्स्पायर करून आपण पूर्ण ग्राउंडला कम्युनिकेट कसं करायचं. तर त्या ग्राउंडला कम्युनिकेशन करण्यासाठी हे 2 कार्ड बनवले. येल्लो कार्ड जे आहे तर ते येल्लो कार्ड म्हणजे वॉर्निंग दिली जाते प्लेयरला, आणि जे रेड कार्ड आहे त्याच्यामधून असं सिद्ध होतं की तो जो प्लेयर आहे ना तर त्याला डिसमिस केलेला आहे. तर हे जे कार्ड्स आहेत रेड आणि येलो तर हे ट्रॅफिक लाईटच्या सिग्नल पासून घेतलेलं इन्स्पिरेशन आहे.
त्याच्यानंतर लॉंगेस्ट मॅच जो आहे ना, तर तो 108 तासांचा झालेला होता. विचार करा, जनरली मॅच किती मिनिटाचा असतो? 90 मिनिटाचा असतो ना. तर इंग्लंडमध्ये मॅच झालेला तर तो 108 तासांचा मॅच झालेला, आणि तो 108 तासांचा मॅच कितीतरी दिवस खेळला गेलेला. आणि कितीतरी दिवस खेळून घेऊन म्हणजे एक म्हणजे काय बोलतो, एक स्पोर्ट्सचं जे एन्ड्युरन्स असतं, तर ते एन्ड्युरन्स कशा प्रकारे काम करते बाबा, तर हे त्याच्यामधून दिसून येतं. तर हे इंटरेस्टिंग फॅक्ट्स जे आहेत तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. धन्यवाद.